राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना सिन्नर तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला। या पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून येतंय। शेतातील पिकं काढणीसाठी आलेली असताना पावसाच्या हाहाकारामुळे पिकं काढणं आता अधिकच संकटाचं वाटू लागलंय। पावसाच्या अधिक प्रमाणामुळे बंधारे भरून फुटले आहेत, नदी नाले वाहू लागलेत आणि पाण्याचं इतकं प्रमाण आहे की नदीनं आपलं रौद्र रूप धारण करून प्रवाह बदलल्याचं दिसून येतंय। रोडवर कमरेपेक्षा जास्त पाणी अतिवेगानं वाहत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामधून गावात प्रवास करणं अधिक भीतीदायक होऊ लागलंय। पावसाच्या पाण्याचे असेच प्रमाण राहिल्यास पिकं काढणं देखील शेतकऱ्यांसाठी अवघड बनू शकेल। त्यामुळे शेतकऱ्यांचं जनजीवन अधिक विस्कळीत होऊ लागलं आहे। पिकांमध्ये अधिक प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे काढणी अत्यंत अवघड स्वरूपाची झाली आहे। पाणी साचल्यानं पिके खराब होऊ पाहत आहेत। या पिकांवर शेतकरी आपली दिवाळी साजरी करत असतो, परंतु असेच नुकसान होत असल्यास शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी होईल का, हा एक सवाल आहे। सिन्नर जिल्हा नाशिक आहे, गाव आमचं श्रीरामपूर शिंदेवाडी। आज जर टोमॅटो चालू झालेले नाही, आमचे आजपर्यंत केलेला खर्च हा सर्व तो वाया गेलेला आहे। आज आमची हे टोमॅटो विकून किंवा काही करून आमच्या पोरांची दिवाळी होणार होती, आमची पण दिवाळी साजरी होणार होती। यात आम्ही आता काय करणार आहे? आज जर पाण्यात पीक आहे तुमचंवालं, तर काय विषय आहे आमचावाला? आम्हाला नुकसान भरपाई ही त्वरित भेटली पाहिजे, एवढी सरकारला विनंती आहे। कृषी मंत्री आमचे दत्ता भरणे यांना पण विनंती आहे। आमचे क्रीडा मंत्री माणिकराव साहेब कोकाटे यांनी पण आमच्याकडे थोडा लक्ष दाखवा, एवढीच विनंती बस। तर या टोमॅटोचं आम्ही काय करायचं? आज टोमॅटो चालू पण झालेले नाही। टोमॅटो दाखवा तुम्ही। जर टोमॅटो चालूच झालेले नाही आहे आणि त्याला 1-1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि त्यात पावसाने असं आतोनात नुकसान केलेलं आहे, यात आमचा काही फायदा आहे का? सरकार देतं 80 रुपये गुंठ्यांना नुकसान भरपाई, त्याच्यात काय होणार आहे? सरकारला आम्ही 160 रुपये गुंठ्यांना नुकसान भरपाई देतो, सरकारने नियोजन लावायचं। या ठिकाणी आम्ही पंचनामा करण्यासाठी आलेलो आहे आणि पंचनामा झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयास आम्ही कळवून देऊ। त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार जे काय अनुदान आहे ते त्यांना मिळून जाईल। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक जगताप, सिन्नर।